मग महाशिवरात्री निमित्ताने आयोजित असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ऐका. आता याच्यामध्ये मुद्दे असेत. जयंती भगवंताची होते, जयंती भगवंताची होते, पुण्यतिथी संतांची होते, आणि तुमचं आमचं श्राद्ध. बघा, रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, नाथांची षष्ठी, तुकाराम महाराजांची बीज, माऊलींचा समाधी सोहळा, देवीचा नवरात्र, आणि भगवान शंकराची शिवरात्र. ते माग बसलेले आता पुढे सरकून घ्या, ते आता जागा होणार नाही, इथं जागा आहे पुढं. असं उठून पुढे बसा, सरकू नका. विढाला 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 आता जागेवर बसून घ्या सगळे. आता कीर्तनाला सुरुवात झाली, आता विक्षेप नको मध्ये, मग ते ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो. ऐका, महाशिवरात्री आहे, शंकराची शिवरात्र. मग जयंती भगवंताची, पुण्यतिथी संतांची, तुमचं आमचं पित्र पित्र पसा काऊ काऊ करीत, बरोबर का नाही. मग आता महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आहे. भगवान शंकर कसे सर्वांना माहिती आहे, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आता पहिला शब्द बघा, शिव. शिव या शब्दाचा अर्थ काय? शिव 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 शिवचे चार अर्थ आहे. ऐका, पहिला अर्थ, शिव म्हणजे स्पर्श करणे. तुम्ही शिवना पाणी खेळता ना, पोरांना खेळता ना, मग काय करता? स्पर्शच करता ना. शिव म्हणजे स्पर्श करणे, पहिला अर्थ बरं का. दुसरा अर्थ, या गावची ही शिव आहे, म्हणजे बॉर्डर बॉर्डर हद्द हद्द, बरोबर का नाही. तिसरा अर्थ, इथं फाटलं, इथं फाटलेलं शिव, हा तिसरा अर्थ. आणि चौथा अर्थ, आपण जीव व्हायचंय काय, शिव म्हणजे परब्रह्म. असे चार अर्थ आहे. पण इथं साधू संतांना बॉर्डर, हातदन, फाटलेलं, शिवलेलं सांगायचं नाही. संतांना काय सांगायचंय? आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हो, भगवान शंकर आपलं अधिष्ठान आहे. मग तिथून पुढे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, पण आपलं अधिष्ठान काय आहे? भगवान शंकर, बरोबर. आता महाशिवरात्री आहे, सर्वांना कथा पाठ येते, सांगून सांगून पाठ झाली सगळ्यांना. शिकारी गेला, झाडावर चढला, नाही का, रात्रीची वेळ होती, शिकार मिळत नव्हती, तो ज्या झाडावर चढला होता, झाडाचं नाव काय? बेलाचं. जिथं टाकत होता पान, तिथं खाली काय होतं? मग सगळ्यांचं पाठ आहे. मी तुम्हाला दुसरी कथा सांगतो, ऐका. विठाला विठाला एकदा काय झालं, भगवान शंकर ध्यानस्थ झाले. भगवान शंकर, महिला मंडळ ऐकते ना माग, तिथं जरा कोण आहे तिकडं बघा बरं, जरा चोपदार, जरा माग आवाज येतो बघा बरं. विठाला विठाला विठाला. हा, भगवान शंकर ध्यानस्थ झाले, भजनात गुंतले. कोण? भगवान शंकर. आणि परिणाम असा झाला, माणसं मरायचीच बंद झाली. भगवान शंकर कुठं? ध्यानस्थ. आणि इकडे माणसं, मृत्यू लोकांमध्ये माणसं मरायची बंद झाली ना. कारण भगवान शंकराकडे खातं कोणतं आहे? माणसं. वर्णिनी बघा, निर्मिती ब्रह्मदेवाकडं, निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं, आणि माणसं वर नेऊन घालणं कोणाकडं? भगवान शंकराकडं. आणि नेमका तोच माणूस कुठं गुतला? ध्यानस्थ, डोळे चुगडीने. माणसं मरायची बंद झाले. वरचे जे देव होते सगळे, ते म्हणले खालून माणसं वर काही येईनी, खालून माणसं वर काही येईनी.
म्हणून त्यांनी मीटिंग घेतली. मीटिंग कोणी? स्वर्गातील देवांनी मीटिंग घेतली. सगळे मीटिंगला हजर. मीटिंगमध्ये एक जण म्हणला खालून माणसं वर येत नाही. मग एक अनुभवी म्हणला माणसं वर नेऊन घालणारा कुठं गुंतलाय? ध्यानस्थ झाले, भजनात गुंतले, त्यामुळे माणसं वर काही येईन. मग तिसरा म्हटला असं करा, भजनातून त्यांना जाग करा. कोणाला? कोणाला? भगवान शंकराला भजनातून जाग करा. मग चौथा म्हणला ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत प्रयत्न केलाय ते परत माघारी गावात काय आले? भगवान शंकराला उठवणार कोण? मग पाचवा म्हणला असं करा, भगवान शंकर सारखे सारखे भजनात ध्यानस्थ होतं ते. मग असं करा, त्यांना बायको करून द्या. त्यांना म्हणजे त्यांचं भजन संपलं. भजनाचा काही योग येणार नाही. पण भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव म्हणले भगवान शंकराला उठवणार कोण? पण नाईलाजाने शेवटी कोण गेले? भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव गेले. भगवान शंकराला जागा केलं. भगवान शंकर म्हणाले बोला. भगवान विष्णू म्हणाले माझं काही काम नाही, मी यांच्यासोबत आलो. उघडा तिसऱ्या डोळ्यानं होऊ द्या आमचा कार्यक्रम. ब्रह्मदेव म्हणले आमची सर्वांची इच्छा आहे की तुम्ही बायको करावी. कोणी? भगवान शंकराने बायको करावी. भगवान शंकर म्हणाले मी नाही म्हणलो कवा, मी नाही म्हणलो, पण मला बायको देईल कोण? दिवस कोणाची फिरले? कोणाची फिरले? भगवान शंकराचे. आणि असं लग्नाचं आता काय ते मायक काय बघता? माझं झालंय लग्नाचं आता लय अवघड. ज्याचं लग्न झालंय त्याचं बरं आहे. पण ज्याचं नाही झालं आय 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 ते रोज एकच गाणं ऐकतं, रोज एकच. यंदा यावं माझं नाव साजनीच्या. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ, ते म्हणते क्यों हुआ. ले अवघड महाराज. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी लय अवघड महाराज. आता इथं भरपूर कीर्तनाला तरुण मुली आलेले आहेत. त्यांना लहान भावासारखं बघा मार्गदर्शन करतो. पटलं तर घ्यायचं, एवढं काही आग्रह नाही. बघा लग्न करत असताना मुलगा पाहत असताना मुलगा लई देखणं बघू नका. काय करायचं त्याचं? लई जमिनीवाला बघू नका, लई मोठा बंगल्यावाला बघू नका, लई पैसा आहे बघ, काही गरज नाही. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार. ब्रह्मदेव भगवान विष्णू शंकर भगवानाकडे गेले आणि म्हणले आमची सर्वांची इच्छा आहे, तुम्ही काय करावी? हा लग्न करावं, बायको करावी. भगवान शंकर म्हणले मी नाही मधी म्हणलो, पण मला बायको देईल कोण? कारण नवरदेव कसा होता? अंगाला अंगाला भस्म, गळ्यात गळ्यात साप, राहायला नदीवर आणि फिरायला नंदीवर. असा नवरदेव कोण पास करील? तो काय आपला नवरदेव आहे का? पण त्याच्यामध्ये गंमत अशी, पार्वतीने अगोदरच वर मागून घेतला होता की मी कोणाच्याही पोटी जन्म घेतला तरी माझा नवरा कोण? भगवान शंकरच. हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी भगवान शंकरच. राजा दक्षाच्या पोटी जन्म घेतला तरी नवरा भगवान शंकरच. ब्रह्मदेवानी भगवान विष्णूंनी बघितली बायको, शंकर भगवानाला नवरदेव तयार झाला. हो, पण झालं असं, भगवान शंकर परत ध्यान असतो डोळे चुघडीने.
भगवान विष्णू ब्रह्मदेव गेले पळून. ते म्हणले हेच अवघड आहे, वराड कुठे एकटा. भगवान शंकराने उघडले डोळे, वराडच नाही. भगवान शंकराने दिली ना आरोळी, अख्खी भूत गोळा झाली. अख्खी भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. उमापती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ. हर्षयुक्त उमापती, भूत वेताळ नाचते, भूत वेताळ नाचते, भूत वेताळ नाचते. नाचती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचते म्हणजे अख्खी आरोळी मारली. कोण गोळा झालं, भूत गोळा झाली. आणि भूत आली, निंबा मंडपही उडून गेला. भगवान शंकर म्हणाले भूतांना तुम्ही इथं माघारी जा, तांदूळ टाकायला कोणी जगलं तर पाहिजे. पण ते भूत अशी होती, भूत म्हणली भगवान शंकर आम्ही तुमच्या लग्नात नाचायचं कवा, आम्ही नाचायचं कवा. भगवान शंकरांनी मग भूतांना वरदान दिलं. काय दिलं वरदान? जोपर्यंत तुम्ही अंग हलवणार नाही तोपर्यंत इथून पुढे कोणाचीच मंगलाष्टक होणार. लय जुनी पद्धत आहे लग्नात नाचायची, ते आताची नाही. मग लग्नात नाचणारे कोण? आणि मग लग्नाला सुरुवात झाली. महाराज वर ओवाळायला आली. वर कोण ओवाळती? पण तिला माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिने गंधात बोट बुडवलं आणि असा वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. अहो ती कणली नाही ना आरडली नाही, जागेव गेली, त्याच लुगडेव गेली. वर आणि मग लागलं ना लग्न. महाराज या कुंदेंदू तुषहार हार दवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवी, देवई सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती, निशेष झाड्या पाशुभमंगल, सावधान. चला वरातीला. अशा प्रकारे भगवान शंकराचं लग्न लागलं. महाराज खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली, नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली, नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली,
गजानन आले गणपती गजानन आले गणपती गजानन या साखर पुण्याची साखर वाटली या साखर पुण्याची साखर वाटले नवरी 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 नटली काळबाई सुपारी फुटली नवरी नटली काळबाई सुपारी फुटली ए नवरी नटले गळवाई सुपारी फुटले नवरी नटले गळवाई सुपारी फुटले कशाला पाहिजे डीजे डीजेच्या वर झालं अशा प्रकारे भगवान शंकराचं पार्वतीचं लग्न झालं आणि हा कार्यक्रम कोणता आहे महाशिवरात्रीचा हो त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 13वे दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसाची सेवा कोणाच्या वाटेला आली माझ्या वैभव महाराजांच्या वाटेला आली हे माझं मी भाग्य समजतो कीर्तनाला मग आतापर्यंत काय चाललं होतं विठाला 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 मग आजच्या अभंग संतपर प्रकरणातील आहे थोडा ऐकू कमी आजच्या अभंगामध्ये तुकोबारा म्हणतात सद्गुरू वाचोनी सापडेना सोय मला सांगा बसलेली मंडळी आपल्या जीवनाची सोय कधी लागते बाबा बालपणी तरुणपणी म्हातारपणी का नदीवर गेल्यावर सोय कधी लागते मला सांगा तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला तुम्ही त्याची सोय करता का गैरसोय सोय करतात मग आपल्या जीवनाची सोय कधी लागते तुकोबारा या अभंगात म्हणतात ज्या वेळेला आपण सद्गुरूचे पाय धरतो धरावे ते पाय आधी आधी सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी मग ज्या वेळेला आपण सद्गुरूला शरण जातो त्यावेळेला ते काय करतात आपण सारिखे करीती तात्काळ ते तात्काळ आपल्याला स्वतःसारखं करतात म्हणजे काय तात्काळ शब्दाचा अर्थ बघा आज आता लगेच ताबडतोब चालता बोलता तात्काळ म्हणजे तात्काळ डोळ्याची पापणी लावतो ना आपण डोळ्याची पापणी तेवढ्या वेळेत तात्काळ स्वतःसारखं करतात आणि देवाचा अनुभव आणून देतात आता याच्या पुढं जाऊन तुकोबाराय म्हणतात की लोह्या परिसाची नसा हे उपमा लोखंडाची आणि परिसाची सुद्धा उपमा साधू संतांना देता येणार नाही मला सांगा लोखंडाला जर परिस लागला तर काय होतं कशाचं लोखंडाचं सोनं होतं पण लोखंडाचा परिस होतो का नाही होत इथं भेदभाव आहे ना लोखंडाचा परिस होतो का सोनं होतं मग लोखंडाची आणि परिसाची सुद्धा उपमा साधू संतांना देता येणार त्याच्यापेक्षाही त्यांचा महिमा आगाध आहे सद्गुरू महिमा किंवा संतांचा महिमा आगाध असे आणि याच्या पुढे जाऊन तुकोबारा म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आता याच्यामध्ये 4 वर्ग आहे नीट आहे का पहिला वर्ग जे वरून आंधळे असतात वरून आणि आतूनही आंधळे असतात धृतराष्ट्र वरून आंधळा आतून पुत्र प्रेमापोटी आंधळा म्हणून तो दुर्योधनाचा प्रत्येक कार्याला मान हलवायचा कोण धृतराष्ट्र दुसरा वर्ग जे वरून डोळस असतात पण आतून आंधळे असतात म्हणजे आपण सगळे वरून आपण डोळस पण स्वरूपाच्या ठिकाणी आपण आंधळे तिसरा वर्ग वरून आंधळे पण आतून डोळस सूरदास नावाचे संत वरून आंधळे पण आतून आणि जे संत असतात ते वरूनही डोळस आतूनही डोळस म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी विठाला 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 आणि संतांशिवाय या गोष्टी प्राप्ती होऊ शकत नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते गोई संतांशिवाय ही गोष्ट प्राप्त होणार नाही पण त्याला सुद्धा वर्म आहे काय वर्म ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी वर्म चुकलं की घोटाळा होतो बघा तुम्हाला सांगतो वर्म चुकू देऊ नका एका माणसाला 3 मुली होत्या किती 3 मुली होत्या पण ती 3 मुली 3 प्रकारच्या होत्या मागं बसलेला आवाज येतो ना तुम्हाला 3 मुली पण 3 मुली 3 प्रकारच्या मग तुम्हाला कसं काय ऐका एक होती गँगनी
एक होती तुतनी आणि तिसरी होती तोतरी. किती प्रकार झाले. आणि त्यांचं लग्नाचं वय, पण लग्न जमणारच नाही ना. पाहुणे यायचे, चहा नाश्ता व्हायचा, मुलीला नाव विचारायचे आणि गोळ व्हायचा. पाहुणे म्हणायचे कळवतो, नंतर सांगतो, फोन करतो, निघून जायचे. बाप बिचारा थकला, कंटाळून गेला, लांब राज्यात गेला, राज्य सोडून लांब दुसऱ्या राज्यात. आणि तिकडं पाहुण्यांना निमंत्रण देऊन आला. पाहुण्यांना निमंत्रण दिलं आणि पाहुण्यांना सांगितलं आमच्या इथं मुलीला नाव विचारण्याची पद्धत नाही. यायचं, मुलीला पाहायचं, चहा नाश्ता करायचा, जेवायचं आणि रस्ता धरायचा. आले पाहुणे, पण त्या पाहुण्यांसोबत आमच्यासारखा एक आघाव पाहुणा असतो. ते आले न बसले, मुलीला पाहिलं, पण तो जो आघाव पाहुणा होता तो म्हणला मुलगी दिसायला सुंदर आहे, पण बोलत का नाही. डाल में कुछ काला. माग बसले, डाल में कुछ काला. हे पण ते एवढ्या लांबून आले होते. आता जेवायला तर साहजिक आहे, दुसऱ्या राज्यातून आले म्हटलं जेवायला तर करणारच ना. जेवायला कढीचा पदार्थ केला होता. काय कढी माहिती आहे ना? कढी 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 अहो कढी, दरवाजाची कढी नाही, दरवाजाचीच कढी वाटली. प्यायची कढी ती. हा ती कढी केली. त्यांना कढीचा पदार्थ केला. सगळेजण जेवायला बसले, ताटं वाढली, कढीचा पदार्थ वाढला. पण तो जो आघाव पाहुणा होता ना, आघाव मागे सांगितलं मी, तो काय करायचा, कढीची वाटी उचलायचा, तोंडाला लावायचा आणि म्हणायचा वाह काय कढी आहे राव, अशी कढी अजूनपर्यंत पाहिली. तर पोरग म्हणला अरे गपचूप खा ना, तुला कधी कढी खायला भेटली का नाही. ते म्हणलं गप, तुला या कढी मागची बोंब काय माहीत नाही. थोडा वेळ त्यांनी जाऊन दिला. परत कढीची वाटी उचलली, तोंडाला लावली, म्हणला वाह काय कढी, अशी महाराष्ट्रात कुठं कढी अजून पाहिली. महाराज त्या पोरीनी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तिसऱ्यांदा ह्यांनी फक्त कढीला हातच लावला. लगेच म्हणले फुत्तत नाही केली. इकडे तिकडे टाकला तवा, इकडे फिरली तिकडे फिरली, तवा कुठे इतडी बनली. तेवढ्यात दुसरी आली, बोयू नको, तुला बोयाचं चांगलं नाही ना. तेवढ्यात तिसरी आली, तुम्ही दोघींनी ग ग ग गोटाला. कोणती पोरगी पास. वर्म चुकलं का नाही, वर्म चुकलं की गोंधळ होणार महाराज. नामा रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. विठाला विठाला गोंधळ होऊ देऊ नका, वर्म चुकू देऊ नका. देवाची भक्ती करा. महाशिवरात्री निमित्ताने आपण देवाकडे, भगवान शंकराकडे एकच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आजच्या निमित्ताने देवाकडे मागायचं, एवढंच मागायचं. आणि महाशिवरात्री निमित्ताने देवाची भक्ती करा. हो, भक्ती करणारे भक्त पण 4 प्रकारचे. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं 10 मिनिटं जातील, पण तरी सांगतो. एक असतो अर्थ, दुसरा असतो अर्थार्थी, तिसरा असतो जिज्ञासू, चौथा असतो ज्ञानी. अर्थ म्हणजे काय माहिती का, संकट पडल्यावर जो देवाची आराधना करतो. संकट पडल्यावर, तसं नाही, संकट पडल्यावर. जसं अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, आणि अंगाचा निघून गेला ताप, देवाच्या बापाचा, देवा मी तुझ्या बापाचा. याला कुठला भक्त म्हणतात? अर्थ भक्त. अजून सोपं करून सांगू तुमच्या भाषेत. समजा एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरायला गेला आणि एकटाच, रात्रीची वेळ, शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, आणि अचानक लाईट गेली, आणि जर तो व्यक्ती घरी यायला निघाला एकटाच, कसं येईल? घाबरत घाबरत आहे ना. राम राम राम, कुठं झाडा पानांचा आवाज, राम 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 राम.
त्याला पाणी पाहिजे का बघा. नाही एकदा असंच झालं ते बेशुद्धच पडले एक जण. कुठं झाडा पाना हे बस 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 आता पुढं कवा जायचं आपण. नागेश्वर नगरचे लोक लय हसले आता. अहो हसलंच पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला चार चौघात बसता येतं गर्दीत हसत खेळत. हा हा कुठं झाडापानांचा जावं लगे राम 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 राम. पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली म्हणतो हा आता मला कोण खाणार. त्याला काय म्हणतात अर्थभक्त. संकट पडल्यावर देवाची जो आराधना करतो त्याला अर्थभक्त म्हणतात. अर्थार्थी म्हणजे जो पैशांसाठी देव करतो. जिज्ञासू म्हणजे जो दुरूनच पाहतो आतमध्ये पडत दुरूनच बघतो काय चाललंय महाराजांचं बाबा गावात काय चाललंय नक्की दुरूनच आतमध्ये येणार नाही. आणि सर्वात श्रेष्ठ असतो तो ज्ञानी भक्त. असे चार प्रकारचे भक्त असतात. देवाची भक्ती केली पाहिजे पण भक्ती नक्की कोणती करावी. हे चिथोर भक्ती आवडते देवा हे चिथोर भक्ती आवडते देवा हे चिथोर भक्ती आवडते देवा हे चिथोर भक्ती आवडते हे चिथोर भक्ती आवडते हे चिथोर भक्ती आवडते हे चिथोर भक्ती आवडते देवा चिथोर भक्ती आवडते देव हे चिथोर भक्ती आवडते हे चिथोर भक्ती आवडते देवा. हे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद तैसेची रहावे ठेविले आनंद तैसेची रहावे. संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद तैसेची रहावे ठेविले आनंद तैसेची रहावे तैसेची रहावे. काही वादक टाळकरी गायकांसाठी जोरदार टाळे वाजव बरं. मग हे सांगितलं मी टाळी कशी पाहिजे. वाजव वाजव वाजव. वा 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 सुंदर महाराज. आजचा सप्ताह जर बघितलं ना सुरेश शेठ वरती इंद्र चंद्र ब्रह्मदेव सुद्धा हँग झाले असतील. हँगच ते सुद्धा म्हणत असतील काय तो सप्ताह काय ते नागेश्वर नगर काय ते वैभव महाराज काय ते गायक काय ते वादक एकदम ओके. काय झाडी डोंगर नाही ना इथं सर म्हणजे असं खूप छान महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोक भव जन्म. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. इथं लोक कुठं आनंद घेतात मग हे सांगितलं मी DJ पुढं हां इथं आनंद घेतला पाहिजे. हो कारण इथे नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. इथं आनंद घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी दीप लावू जगी. हो नाचू कीर्तनाचे रंगी 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 नाचू कीर्तनाचे नाचू
कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हो, आता विचार केला तर तुम्हाला बघायला सोपं वाटतं महाराज, पण हे पखवात वाजवणं सोपं आहे का? अहो पखवात वाजवणं सोपं आहे का? त्याच्या मागं तप आहे महाराज. सकाळी उठून रियाज करावा लागतो. 10-12 वर्षाचं तप आहे, तेवढा पखवात वाजवता येतो. गायन करणं सोपं आहे काय? सोपं आहे का? अहो नुसतं 6 लावायला वर्ष जाते. तर 6 लावायला वर्ष जाते. आमच्या इथे एक पोरगं होतं, 6 वर्ष होतं बरं का आळंदीला महाराज. 6 वर्षात फक्त धोतरच नेसायला शिकले. फक्त धोतर नेसूनच घरी आलं, दुसरं काही शिकलं. लय अवघड आहे, कोणाला पण जमत नाही मला. कीर्तन करणं सोपं आहे का? कीर्तन करणं सोपं आहे? तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट पोरांनो, रॉकेट रॉकेट आकाशात उडतं. तुम्ही काय म्हणता? किती उंच उडते रॉकेट? रॉकेट किती उंच उडते, पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहीत असतं. लय अवघड मारा. तसं आमचं आहे, तुम्हाला दिसायला सोपं वाटतं. एक जण तो नुसताच कणायचा माझ्यासमोर, महाराज तुमची लई मजा आहे, तुमची लई मजा आहे. मी म्हटलं एक काम कर बाबा, कोणू नको, 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती? 500 रुपये. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. अरे म्हटलं तुला कोण गायला देते, इथं रथी महारथी पडलेत, तू गाडीत नीट मर. फक्त किती दिवस? 8च दिवस. टाकलं त्याला गाडीत, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 8 दिवस झाले. 9व्या दिवशी त्याने माझे पायच धरले. म्हणला जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा.